सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। नमस्श्रीयतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे। भगवंताच्या असीम कृपेने सकल संतांच्या आशीर्वादाने आज आपण स्वामी विवेकानंद चरित्र चिंतनामध्ये द्वितीय पुष्प म्हणजे द्वितीय भागामध्ये पदार्पण करत आहोत। पहिल्या भागामध्ये आपण स्वामी विवेकानंद यांचं बालपण पाहिलं आणि विवेकानंदांची जी जडणघडण आहे, नरेंद्रनाथाची जी जडणघडण आहे ती कशा पद्धतीने झाली, कशा पद्धतीने आई वडिलांची भूमिका त्यांच्या जडणघडणामध्ये होती, कशा पद्धतीने ते लहानचे मोठे होत गेले, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण भाग 1 मध्ये पाहिलं। आजचा जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे नरेंद्रनाथांना श्री रामकृष्णांचा सहवास। तत्पूर्वी जे नरेंद्रनाथांचे गुरु आहेत रामकृष्ण परमहंस यांच्याविषयी आपल्याला जाणून घेणं महत्त्वाचं आहे। कारण रामकृष्ण परमहंस होते म्हणून नरेंद्रनाथ म्हणजे स्वामी विवेकानंद झाले। कारण गुरुशिवाय शिष्याचं काही अस्तित्व नसतं। शिष्य कितीही मोठा झाला तरी तो गुरुपेक्षा कधीच मोठा होऊ शकत नाही। म्हणून विवेकानंदांच्या जीवनामध्ये सर्वात मोठं योगदान जर कोणाचं असेल त्यांना घडवण्यामध्ये तर ते रामकृष्ण परमहंसांचं आहे। आणि हे जे काही रामकृष्ण परमहंस कोण आहे यांच्याविषयी आपण थोडी माहिती घेऊ। कारण जवळपास स्वामी विवेकानंद यांचे गुरु म्हणून रामकृष्ण परमहंस सगळ्यांना माहितीच आहे। स्वामी विवेकानंदांचं चरित्र अनेक माध्यमातून आपल्या कानापर्यंत पोहोचत आहे किंवा पोहोचलेलं आहे। परंतु रामकृष्ण परमहंसांचं जे चरित्र आहे, त्यांचं जे जीवन आहे ते बऱ्याच लोकांपर्यंत, बऱ्याच विद्यार्थ्यांपर्यंत अजून पोहोचलेलं नाही। रामकृष्ण परमहंसाचं नाव तर सगळे ऐकून आहे, पण त्यांची जीवनी, त्यांचं जीवन कसं होतं हे मात्र माहिती नाही। रामकृष्ण परमहंस जे आहे यांचा जो काही जन्म आहे तो असं म्हणतात बंगाल प्रांतातील हुंगळी नावाचा जिल्हा आहे आणि त्या हुंगळी नावाच्या जिल्ह्यामध्ये कामारपुकूर नावाच्या एका खेडेगावामध्ये 18 फेब्रुवारी 1836 रोजी झाला। कामारपुकूर म्हणजे फार मोठी सिटी नाही, कोलकात्यासारखी किंवा असं एक छोटंसं खेडगाव, ज्या गावामध्ये आजही खेडेपणाचं अस्तित्व टिकून आहे। कारण मी स्वतः कामारपुकूरला जाऊन आलो, तिथे राहून आलो। आजही ज्या ठिकाणी श्री रामकृष्णांचा जन्म झाला ते ठिकाण ते रामकृष्ण मठ आणि मिशनने मेंटेन केलेलं आहे। तर कामारपुकूरला जे काही ठाकूरांना मानणारे आहे ते सगळे तिथे जाऊन आलेले आहेच। तर या छोट्याशा गावामध्ये रामकृष्ण परमहंसांचा जन्म झाला एका ब्राह्मण कुटुंबामध्ये। आणि ब्राह्मण कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला, पण लहानपणीच त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली की त्यांचे वडील वारून गेले, वडिलांचं निधन झालं। आणि वडिलांचं निधन झाल्यानंतर म्हणजे कुटुंबाची जबाबदारी आहे ती साहजिकच आहे मुलावर येत असते। तसे रामकृष्णांना त्यांचे थोरले बंधू होते
तर ती थोरले बंधू जे आहे, ती थोरले बंधू आपल्या पोटापाण्याच्या हिशोबानं कोलकाता या ठिकाणी म्हणजे कलकत्ता या ठिकाणी तिथे आले. त्यानंतर ते तिथे पूजा अर्चना वगैरे करू लागले. ज्यावेळेस रामकृष्ण परमहंसांना असं सांगण्यात आलं की बाबा आपण ब्राह्मण आहोत आणि ब्राह्मणाचा धर्म काय आहे, पूजा पाठ यज्ञ याग हे करणं, आणि ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय मिळते, शिदा अर्चना दक्षिणा आहे का नाही, शिदा वगैरे सगळे दक्षिणा वगैरे मिळते, आणि त्यातून ब्राह्मणाने आपला उदरनिर्वाह करायचा असतो. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस छोटे होते, पण श्री रामकृष्ण म्हणाले की या विद्येने, ही जी काही विद्या आहे या विद्येने मला जर भगवंताची प्राप्ती होत असेल तर मी ही शिकायला तयार आहे, परंतु केवळ जी भाजी भाकरी देणारी विद्या आहे ती मला प्राप्त करायची नाही. अरे बरेच लोक म्हणतात कीर्तन शिकायचं, कशासाठी कशासाठी शिकायचं, अरे कीर्तन पैशासाठी, कीर्तन पैशासाठी शिकत असतात का, अरे कीर्तन असेल प्रवचन असेल हे आत्मकल्याणाचं साधन आहे. याच्याद्वारे तुमचं आमचं आत्मकल्याण होत असतं, आपलंही होतं आणि इतरांचंही होतं. तर त्या पद्धतीने या ठिकाणी श्री रामकृष्ण परमहंस यांनी सांगितलं, रामकृष्णाने सांगितलं की मला ही भाजी भाकर देणारी विद्या मला शिकायचीच नाही. कर्मकांड करणे, पूजा करणे, लोकांचे लग्न लावून देणे, ह्या सगळ्या गोष्टी मध्ये काही इंटरेस्ट नाही. शेवटी रामकृष्णांना कलकत्ता या ठिकाणी काली मातेची जी काही पूजा आहे, पूजा करण्यासाठी पुजारी म्हणून ठेवण्यात आलं. रामकृष्ण परमहंसांची काली मातेवर अगाध श्रद्धा होती. अरे एखादं ध्येय जर प्राप्त करायचं असेल तर त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जर काय असेल तर श्रद्धा असेल. तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जर तुम्हाला डॉक्टर व्हायचं असेल तर तुमच्या अभ्यासाच्या प्रती तितकी श्रद्धा असली पाहिजे. तुम्हाला इंजिनियर व्हायचं असेल तर तुम्हाला त्या विषयाच्या प्रती तितकी श्रद्धा असली पाहिजे. तुम्हाला मृदंगाचार्य व्हायचं असेल तर तुम्हाला त्या मृदंगाच्या प्रती तितकी श्रद्धा असली पाहिजे. आणि तुम्हाला जर गायक व्हायचं असेल तर गायकाच्या प्रती तितकी श्रद्धा असली पाहिजे. आणि तुम्हाला जर काहीच व्हायचं नसेल तर मग काहीच करायचं काम नाही. श्रद्धाहीन माणूस जो आहे त्याच्या जीवनामध्ये तो काही करू शकत नाही. स्वामी विवेकानंद म्हणतात की बाबा श्रद्धा जो पहिला धर्म आहे तो पहिला धर्म सांगायचा की ईश्वरावर श्रद्धा ठेवा, परंतु आताचा नवीन धर्म आहे तो नवीन धर्म सांगतो की स्वतःवर श्रद्धा ठेवा. स्वतःवर पहिली श्रद्धा असली पाहिजे तरच ध्येय प्राप्त होऊ शकतं. स्वतःवर जर श्रद्धा नसेल तर तू काहीही प्राप्त करू शकत नाही. आणि तुम्हाला जर काही मिळवायचंच असेल, काही प्राप्तच करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल, सर्वप्रथम तुमची त्या पद्धतीने त्या विषयावर तितकी श्रद्धा असणं महत्त्वाचे आहे. गुरुकडून तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल तर गुरुच्या प्रती तितकी श्रद्धा असणं महत्त्वाचे आहे. आणि हे जे काही रामकृष्ण परमहंस आहे हे कालीचे भक्त होते, जगदंबेचे भक्त होते. आणि त्या कालीला जगदंबेला ते आळवायचे, रात्र रात्र रडायचे, आई तू मला का दर्शन देत नाही, आई मला तू का दर्शन देत नाही, आई मला तू का दर्शन देत नाही. अरे डोकं आपटायचे, डोकं फोडून घ्यायचे. लोक तर रामकृष्ण परमहंसांना वेडे म्हणायचे. काय म्हणायचं, याला वेड लागलं. काय लागलं, वेड लागलं. अरे भक्तीमध्ये वेडे होणं हेच सर्वात मोठं परमोच्च जी काही साधना आहे. जर तुम्ही भगवंताची भक्ती करत आहे आणि त्या भक्तीमध्ये अरे काही लोक जास्तच देवधर्म करायला लागला म्हणतो, दादा याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे की नाही. जास्तच देव करायला लागला म्हणतो, यानं संसारात याचं लक्षच नाही. रात्रंदिवस उठला की देव 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 करतो, याचं काय लक्षच नाही. तर जे काही रामकृष्ण रात्रंदिवस काली आई 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 आई. शेवटी ठाकूरांच्या चरित्रामध्ये असं म्हणतात की ज्या वेळेस त्यांनी पाहिलं आई आपल्याला दर्शन देत नाही तर त्यावेळेस रामकृष्ण परमहंसाने खड्ग घेतला, आई तू जर मला दर्शन देत नसेल तर मी आताच हे जे काही माझं मुंडकं आहे तुझ्यासमोर ठेवतो. असं म्हणतात
तर त्यावेळेस साक्षात कालीने त्यांना दर्शन, अरे इतकी श्रद्धा असेल तरच तुम्हाला भगवंतांची प्राप्ती होईल. ठीक आहे. आपण श्रद्धा ठेवतो, पण श्रद्धा कशी ठेवतो? कोरडी. कोरडी म्हणजे केली तर केली पूजा, नाहीतर नाही केली. केला तर केला हरिपाठ, नाहीतर नाही केला हरिपाठ. पण तसं नाही. म्हणून ठाकूरांच्या जीवनामध्ये जे काही काली माता आहे, ती काली मातेला खूप मोठं स्थान आहे. आणि हे जे काही रामकृष्ण परमहंस आहे, यांचा जो विवाह आहे तो जयराम वाटीच्या शारदा मनीषी म्हणजे शारदा मातेशी झाला. त्यानंतर याच ठाकूराने, याच रामकृष्ण परमहंसाने आपल्या सहधर्मिणीला म्हणजे आपल्या पत्नीला एका उच्च आसनावर बसून षोडशोपचाराने त्यांची पूजा केली. काय केली? पूजा केली आणि सांगितलं की तू मला या माझ्या परमार्थिक जीवनामध्ये जे काही आहे ते सहकार्य करावं. आहे का नाही? म्हणजे याचा अर्थ हे दोघं जरी पती पत्नी असतील, परंतु ठाकूर जे आहे ते ठाकूर आपले पत्नी सहधर्मिणी शारदा माता याला साक्षात काली किंवा जगदंबा समजायचे. काय समजायचे? जगदंबा समजायचे. म्हणून षोडशोपचाराने त्या आपल्या पत्नीची म्हणजे शारदा मातेची जगदंबा म्हणून पूजा केली. आणि असे जे रामकृष्ण परमहंस आहे, या रामकृष्ण परमहंसांच्या जीवनामध्ये स्वामी विवेकानंद जे आहे, हे विवेकानंद हे त्यांच्या जीवनामध्ये कसे आले? कारण रामकृष्ण परमहंस जे आहे वैराग्य मूर्ती, एक वेळेस विवेकानंदाने नरेंद्रनाथांनी त्यांची परीक्षा घेण्याची ठरवली. आणि परीक्षा घेण्याची ठरवली तर सांगतात की एक नाणं जे आहे ते नाणं त्यांच्या अंथरुणाखाली टाकलं. काय? अंथरुणाखाली टाकलं. आणि अंथरुणाखाली टाकलं आणि नरेंद्रनाथ खरंच विचार करू लागले की खरंच यांना एवढं वैराग्य आहे का? अरे गुरु जरी करायचा असेल तरी जो शिष्य आहे त्यांनी पारखलं पाहिजे की आपण जे ज्यांना गुरु करतो आहे ते आपलं खरंच कल्याण करू शकतात का? मग ज्यावेळेस ते नाणं जे काही आहे ते नाणं पांघरुणाखाली टाकलं आणि ठाकूरांना तर माहीतच नव्हतं. पण ज्यावेळेस त्या अंथरुणावरती बसले त्यावेळेस संपूर्ण अंगामध्ये आग लागल्यासारखी किंवा विंचू चावल्यासारखी दाह होऊ लागली. त्यावेळेस ठाकूरांना असं वाटलं की का असं होत आहे? नरेंद्रनाथ सुद्धा तेथे होते. नरेंद्रनाथांनी पाहिलं यामध्ये आपली चुकी आहे की आपण यांची परीक्षा घेण्याचा, पण परीक्षा घ्यावी, शिष्याने सद्गुरूची परीक्षा घ्यावी. तर पाहिलं तर त्यामध्ये नाणं होतं. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढं वैराग्य हे रामकृष्ण परमहंसांचं होतं. तर असे जे काही रामकृष्ण परमहंस आहे कालीला प्रार्थना करायचे, जगदंबेला प्रार्थना करायचे, आई माझ्या लेकरांना तू माझ्याकडे कधी पाठवणार आहे? माझ्या लेकरांना तू कधी माझ्याकडे पाठवणार आहे? लेकरांना म्हणजे शिष्यांना, कारण गुरुचे जे शिष्य असतात ते लेकरच असतात. कारण ठाकूर म्हणायचे आई मला आतापर्यंत या संसारातील लोकांचे घराणे ऐकू ऐकू मी कंटाळलो आहे. कोणी येतं मला आणि काय आध्यात्मिक प्रश्न विचारायचे, आध्यात्मिक जीवनाच्या संबंधाने किंवा भगवत प्राप्तीच्या संबंधाने प्रश्न विचारायचे, तर जे काही प्रश्न आहे ते संसाराच्या संबंधाने विचारत आहे. काय? कशाच्या संबंधाने? संसाराच्या संबंधाने प्रश्न विचारत आहे. आणि हे संसारातील जे प्रश्न आहे, संसारातील जे संबंध आहे, याला मी कंटाळलो आहे. काय? आणि आज बी आपण पाहतो इथे आश्रमात आल्यानंतर लोक आपलंच घराणं मांडतात की बाबा आमच्या मुलीचं लग्न होईल का, आमच्या मुलाचं लग्न होईल का, अरे आमचं असं होईल का, आमचं तसं होईल का, आमचं हे होईल का, टमुक होईल का, अशा अडचणी आल्या तशा अडचणी आल्या, असे सारखे संसाराच्या संबंधानंच प्रश्न मांडत राहतात. पण परमार्थिक जीवन घडावं असं विचारणारे किती कमी आहे. अरे परमार्थिक जीवन घडावं, परमार्थिक माझं कल्याण व्हावं, परमार्थिक माझं हित व्हावं असं म्हणणारे किंवा असं ऐकून घेणारे किती कमी आहे. जो आलं तो आपल्या घरानं म्हणतो की माझं संसारात असं चालू आहे, तुम्ही कृपा करा. काय? माझं इकडं असं चालू आहे, माझं व्यापारामध्ये नुकसान झालं आहे, स्वामीजी तुम्ही काहीतरी सांगा, स्वामीजी तुम्ही काहीतरी प्रसाद द्या, स्वामीजी तुम्ही काहीतरी कृपा करा. ह्या संबंधाने सगळे ठाकूराकडे त्यावेळेस
असा प्रचार झाला की काली माता ठाकूरांना प्रसन्न आहे आणि बंगालमध्ये सगळ्यात जास्त कालीची उपासक आहे. कशाचे? काली मातेची उपासक आहे. आणि म्हणून जे काही आहे लोक येऊ लागले आणि ठाकूरांना त्यांच्या संसाराच्या संबंधानंच प्रश्न विचारू लागले. ठाकूर म्हणाले की हे त्यांचे प्रश्न ऐकू ऐकू माझे कान जे आहे ते कान पिकले आहे. आता मला त्यांचे प्रश्न ऐकायची इच्छा राहिली नाही, किंवा त्यांचं जे काही म्हणणं आहे किंवा त्यांचं जे काही त्यांच्या समोर असणारे जे काही प्रश्न आहे ते मला आता ऐकण्याची इच्छा नाही. कारण संसारातील जो प्रश्न आहे तो कधी सुटत नाही. संसारात एक झाल्यानंतर दुसरं तयारच असते. एक संकट संपत नाही तर दुसरं संकट हजर आहे, दुसरं संकट संपत नाही तर तिसरं हजर आहे. आणि कधी कधी संकट नसेल तरी संकट आपण ओढावून घेत असतो. अरे तृप्ती नावाची किंवा समाधान नावाची गोष्ट जर तुमच्या जीवनामध्ये नसेल आणि तुमच्यामध्ये सतत इच्छा असेल तर तुम्ही सतत हे झालं की ते मिळवायचं, ते 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 झालं की ते मिळवायचं, असं सतत काय करत असतात? प्रयत्न करत असतात. अरे माणसानं कधीही टाईट बसलं पाहिजे, नाहीतर काय होतं माहिती आहे का? कुबडे निघतात आणि मग लवकरच व्हावं लागतं म्हातारं. तर सांगायचं म्हणजे की नरेंद्रनाथ होते हे तुमच्यासारखे, काय तुमच्यासारखेच लहान होते, पण ते हळूहळू त्यांचं जीवन घडत गेलं. तसे हे नरेंद्रनाथ जे आहे हे सर्वप्रथम रामकृष्ण परमहंसांना केव्हा भेटले? काय तर एक दिवस जे नरेंद्रनाथ आहे ते नरेंद्रनाथ आणि रामकृष्ण परमहंस यांची पहिली भेट झाली की त्यावेळेस नरेंद्रनाथ हे भजन गात होते. नरेंद्रनाथांना भजनाचा किंवा संगीताचा खूप छंद होता. त्यांच्या जीवनामध्ये असं काहीच नव्हतं की त्यांनी ते प्राप्त केलं नाही, की त्यांना सगळंच प्राप्त होतं. भजनाचं त्यांना आवड होती. आणि भजन ज्यावेळेस म्हणत होते त्यावेळेस ठाकूरांनी त्यांना पाहिलं आणि पाहिल्यानंतर ठाकूरांना समजलं, कारण ठाकूरसुद्धा भगवंताचेच एक अंश अवतार आहे. तर त्यांना समजलं की हे आपले लीला सहचर आहेत किंवा हे नरेंद्रनाथ म्हणजे नारायणाचे अंश आहे, नारायणाचा अवतार आहे. तर म्हणून जे काही नरेंद्रनाथ आहे भजन झाल्यानंतर ठाकूर जे आहे ते ठाकूर नरेंद्रनाथाला बोलले, त्यांना एका बाजूला घेऊन गेले आणि बाजूला घेऊन गेल्यानंतर त्यांना म्हणाले की पुन्हा तुम्ही येसाल का, तुम्ही भेट होईल का, आहे का नाही. कारण जो शिष्य असतो त्या शिष्याला गुरु ओळखून असतो. आणि नरेंद्रनाथ सुद्धा त्यावेळेस आतुर होते कोणत्या गोष्टीसाठी. अनेक जे प्रोफेसर होते, जे फिलॉसॉफर होते, त्या फिलॉसॉफर त्यांना सतत काही ना काही नवीन मिळवण्याची इच्छा असायची. तर ते विचारायचे की खरंच ईश्वर आहे का, भगवंत आहे का. तर त्यावेळेस ठाकूरांना सर्वप्रथम त्यांनी हाच प्रश्न केला की तुम्ही ईश्वराला पाहिलाय का. त्यावेळेस ठाकूर त्यांना म्हणाले की मी जसा तुला पाहतो आहे तसंच मी ईश्वराला सुद्धा पाहिला आहे. अरे अशी म्हणणं गोष्ट काही साधारण गोष्ट आहे का. मी जसा तुला पाहतो आहे तसंच कोणाला पाहिलेलं आहे? ईश्वराला सुद्धा पाहिलेलं आहे. अरे त्यावेळेस जे विवेकानंद होते त्या विवेकानंदांना सुद्धा जी काही त्यांच्या भेटीची जी काही आहे ओढ लागली, कोणाच्या? ठाकूरांच्या भेटींना. आणि ठाकूर तर सतत नरेंद्रनाथाची वाट पाहायची की कधी त्यांची भेट होती, कधी त्यांची भेट होती. कधी कधी त्यांच्या जीवनामध्ये नरेंद्रनाथाला असं वाटायचं की ठाकूर जे प्रेम करायचे ते ठाकूर माझ्यावर जे प्रेम करतात, स्नेह करतात तो एक त्यांचा वेडेपणा आहे. त्यांना वाटायचं की बाबा मी कशाचा एवढा मोठा आहे. कारण ज्यावेळेस नरेंद्रनाथ ठाकूराकडे आले त्यावेळेस नरेंद्रनाथांना ठाकूरांनी भाव समाधीमध्ये नेलं होतं आणि त्यांच्या शिरडाला स्पर्श केला. अंगठ्याचा स्पर्श झाल्यानंतर त्यांच्या शिरडाला जे काही नरेंद्रनाथ आहे त्यांच्या जीवनातील त्यांना असा अनुभव येऊ लागला की आपल्या जीवनातील सगळं संपलं आहे. हळूहळू सगळं जग नष्ट होत आहे, सगळं जग नष्ट होत आहे. अरे खऱ्या अर्थानं जो ज्ञानी असतो
तत्वज्ञानी असतो त्यांच्या जीवनामधून हे जे काही जग आहे हे जग संपलेलं असतं. त्यांच्या जीवनामध्ये हे जग शिल्लक राहत नाही. त्यांच्या जीवनामध्ये जन नोहे अवघे जनार्दन. त्यांच्यामध्ये तो जन म्हणून लोकांना पाहत नाही तर जनार्दन म्हणून पाहतो. किंवा ही सगळी जी सृष्टी आहे ती ब्रह्मरूप म्हणून तो पाहत असतो. म्हणून नरेंद्रनाथांना अशा पद्धतीने भाव समाधी लागली. नरेंद्रनाथ हळूहळू त्या समाधीमध्ये काय झाले, लीन झाले. ते ओरडू लागले की नरेंद्रनाथ की सगळं त्यांना हे लय पावताना दिसलं. सगळे आई वडील हे ते सगळं त्यांना लय पावताना दिसलं. त्यांना असं वाटायला लागलं की हे सगळं आता नष्ट होत आहे. म्हणून सांगायचं तात्पर्य, नरेंद्रनाथाला सुरुवातीला ठाकूरांनी तशा पद्धतीचा अनुभव दिला. अनुभव दिल्यानंतर अरे नरेंद्रनाथ जे आहे ते लहानपणापासून तार्किक होते. तार्किक म्हणजे कोणत्याही गोष्टीवर सहज विश्वास ठेवायचे नाही. ते कोणतीही गोष्टीवर विश्वास ठेवायच्या अगोदर ती गोष्ट ते पारखायचे, त्या गोष्टीचं निरीक्षण करायचे आणि निरीक्षण करून ती गोष्ट योग्य असेल तर त्या गोष्टीवर काय करायचा, विश्वास ठेवायचा, नाहीतर विश्वास ठेवायचा नाही. अरे जे नरेंद्रनाथ आहे हे नरेंद्रनाथ त्यावेळेस ब्राह्मो समाजाचे सदस्य होते. कलकत्त्यामध्ये ब्राह्मो समाज, केशवचंद्र सेन वगैरे, आता तुम्हाला इतिहासामध्ये कदाचित असेल नाही तर नसेल पण आमच्या वेळेस हे ब्राह्मो समाज काय, पुन्हा त्या 1857च्या चळवळी, पुन्हा ते जे काही सतीप्रथा, ह्या सगळ्या गोष्टी इतिहासामध्ये शिकवल्या जायच्या की सतीप्रथा काय होती, त्यानंतर मग ब्राह्मो समाज काय होता. कलकत्त्यामध्ये जे काही वेगळ्या पद्धतीने जे समाजसुधारक झाले, त्या समाजसुधारकाचे राजा राम मोहन राय असेल, हे सगळ्यांचं काय तर इतिहास होता. तर या ठिकाणी हे ब्राह्मो समाजाचे सदस्य असल्यामुळे ते मूर्तीपूजावर टीका करायचे. मूर्तीपूजा त्यांना मान्य नव्हती. नंतर तेच नरेंद्रनाथ मूर्तीपूजेचे उपासक झाले. तर हे नरेंद्रनाथांना मूर्तीपूजा मान्य नव्हती. आणि हे जे नरेंद्रनाथ आहे त्यांच्याकडे अंधश्रद्धेला तर थाराच नव्हता. आणि म्हणून कधी कधी ते ठाकूरांना म्हणायचे सुद्धा की हे जे काही ठाकूरांना काली 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 म्हणतात किंवा कालीचं जे दर्शन होतं असं म्हणतात, हा त्यांचा भ्रम असला पाहिजे. काय असला पाहिजे, भ्रम असला पाहिजे. अरे भ्रमामुळे एखादी गोष्ट जशी असते तशी दिसत नाही, ती विपरीत दिसत असते. कशी दिसते, विपरीत. जशी दिसायला पाहिजे तशी दिसत नाही, तर ती विपरीत दिसत असते. कशामुळे, भ्रमामुळे. म्हणून जो भ्रम आहे तो भ्रम ती गोष्ट तशी दिसू देत नाही. म्हणून नरेंद्रनाथाला असं वाटायचं की ठाकूरांना कदाचित भ्रम होत असेल आणि हा त्यांना जे आई 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 करतात तो त्यांचा वेडेपणा आहे. काय आहे, तो त्यांचा वेडेपणा आहे. अरे नरेंद्रनाथ कधी कधी ठाकूरांना म्हणायचे सुद्धा, हे म्हातारे बुवा. काय म्हणायचे, म्हातारे बुवा, हे का नाही, म्हातारे बुवा म्हणायचे. आणि म्हणायचे की ते तर नरेंद्रनाथ याला मानायचेच, कालीला मानायचेच नाही. रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे तू जर कालीला मारत नाही तर मग कशाला इथे येत असतो. काय, तू जर कालीला मानत नाही तर कशाला इथे येत असतो. त्यावेळेस नरेंद्रनाथ म्हणायचे की मी काही कालीसाठी थोडा येतो किंवा जगदंबेसाठी किंवा यासाठी मी मूर्तीपूजा मानत नाही. मी येतो ते तुमच्यावर प्रेम असल्यामुळं. अरे गुरु जर तुम्हाला मिळाला तर लक्षात ठेवा की तुमच्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु मिळाल्यानंतर देवाची प्राप्ती सहज आहे. रामकृष्ण बरोबर म्हणायचे, अरे एक दिवस तू माझ्या कालीला मानसूलच. नरेंद्रनाथ म्हणायचे, मी कालीला मानणार नाही. काय म्हणायचे, मी कालीला मानणार नाही. पण ठाकूरांना कधी कधी त्यांचा बालकासारखा स्वभाव होता. बालकासारखा स्वभाव असल्यामुळे ते कधी कधी लगेच हे होऊन जायचे की हा कालीला मानत नाही, कालीला मानत नाही. आणि नंतर पुन्हा म्हणायचे की कालीची कृपा होईल, जगदंबेची कृपा होईल आणि नंतर हा मानायला लागेल, एक दिवस तिचीच तो पूजा करायला लागेल, असे ठाकूरच म्हणायचे. म्हणून ठाकूरांचं जे काही नरेंद्रनाथाच्या प्रती आहे विशेष प्रेम होतं. अरे एखाद्या गुरुचं एखाद्या शिष्याच्या प्रती विशेष प्रेम असतं, कारण तो शिष्य त्यांना माहिती आहे तो शिष्य काय पात्रतेचा आहे आणि तो शिष्य काय करू शकतो हे त्यांना माहिती असतं गुरुला. म्हणून सगळे समान जरी शिष्य असले, काही गृहस्थ शिष्य होते ठाकूरांचे,
काही शिष्य होते आणि काही शिष्य असून सुद्धा त्यांच्या स्वार्थासाठी, सांसारिक ऐहिक स्वार्थासाठी ते त्यांच्याकडे राहत होते. काही ब्रह्मचारी शिष्य होते. तर नरेंद्रनाथाचा स्वभाव जो होता, तो स्वभाव नरेंद्रनाथाचा जो स्वभाव आहे तो स्वभाव थोडा एकांगी होता, ताठर होता. ताठर म्हणजे ते फारसं कोणाचं ऐकून घेत नव्हते. तर फारसं कोणाचं ऐकून घेत नव्हते. लगेच बाकीचे म्हणायचे की नरेंद्रनाथ असं वागतो, नरेंद्रनाथ असं वागतो. तर त्यावेळेस ठाकूर म्हणायचे, रामकृष्ण परमहंस म्हणायचे, अरे तुम्ही नरेंद्रनाथाची एवढ्या लवकर परीक्षा करू नका. अरे 4 जण एका ठिकाणी आले, किती? तर त्यांच्यामध्ये आहे का नाही, काही ना काही कुरबुर होतच राहते. एका ठिकाणी एकापेक्षा, कारण व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात. अरे व्यक्ती तेवढ्या काय असतात? प्रकृती असतात. तुम्ही जगामध्ये कुठेही जा, काय करा, जगामध्ये तुम्ही कुठेही जा, जर तुम्हाला पटवून घेता आलं नाही तर तुमचं कोणाशी पटू शकत नाही. जर तुम्हाला पटवून घेता आलं नाही तर तुमचं जगामध्ये कोणाशी पटू शकत नाही. अरे जर पटवून घेता आलं नाही तर तुमच्या बायकोशी सुद्धा तुमचं पटू शकत नाही. पटू शकतं का? जर पटवून नाही घेता आलं तर तुमच्या बायकोशी, तुमच्या मुलाबाळाशी सुद्धा तुमचं पटू शकत नाही. ते जरी मुलंबाळ तुमचा अंश असले तरीही सुद्धा तुमचं त्यांच्याशी पटू शकत नाही. कारण व्यक्ती तेवढ्या प्रकृती, जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रकृती. प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे, प्रत्येकाचे संस्कार भिन्न आहे, प्रत्येक वेगळ्या संस्कारात वाढत असतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही जासाल, कोणत्याही आश्रमामध्ये असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, कोणत्याही कंपनीमध्ये असू द्या, कोणत्याही ठिकाणी असू द्या, तुम्हाला काय करावं लागेल की ॲडजस्टमेंट करावी लागेल. काय करावं लागेल? ॲडजस्टमेंट. जोपर्यंत तुम्ही ॲडजस्टमेंट करत नाही तोपर्यंत तुम्ही कुठेही टिकू शकत नाही. अरे काही पोरं येतात, 1 वर्ष आश्रमात राहतात आणि म्हणतात की हा आश्रम चांगलाच नाही, मी दुसऱ्या आश्रमात जातो. आणि दुसऱ्या आश्रमात गेले की मग पुन्हा 1 वर्ष तिथे राहतात, म्हणतात हा बी आश्रम चांगलाच नाही, मी तिसऱ्या आश्रमात जातो. बाप म्हणतो जाय कोणत्या आश्रमात जायचं, तिसऱ्या आश्रमात, तिथं सुद्धा तो म्हणतो हा बी आश्रम चांगला नाही. अरे आश्रम चांगला आहे, पण आश्रम, तुमची जी प्रवृत्ती आहे ती स्थिर नाही. काय? तुमचं कुठंच ॲडजस्टमेंट करायची भूमिका नाही. अरे ॲडजस्टमेंट केल्याशिवाय होतं का? अरे एका ठिकाणी तुम्ही 40 जण राहता, तर 40 जणाला तुम्हाला ॲडजस्टमेंट केल्याशिवाय जमल का? कारण प्रत्येकाचा स्वभाव वेगळा आहे, प्रत्येकाची प्रकृती वेगळी आहे, प्रत्येकाचा स्वभाव भिन्न आहे. म्हणून हे जे काही नरेंद्रनाथ आहे, नरेंद्रनाथाला ठाकूर म्हणायचे की एवढ्या लवकर तुम्ही त्यांची काही परीक्षा घेऊ नका. कारण ठाकूरांना माहिती होतं, गुरुला माहिती असतं आपल्या शिष्याचं जीवन. अरे नरेंद्रनाथांचं स्वामीजीच्या प्रती एवढं प्रेम होतं. कधी त्यांचे जे गृहस्थ भक्ती होते त्यांनाही कधी ती गोष्ट काय व्हायची, खुंटायची. म्हणजे कधी ती गोष्ट त्यांना त्याची सलायची. आणि सलायची तर एक दिवस जे काही दक्षिणेश्वरमध्येच जो हाजरा नामक जो व्यक्ती आहे, जो ठाकूरांच्या सानिध्यामध्ये राहायचा, तो सहज रामकृष्णांना म्हणाला की तुम्ही जर असे या मुलावर असंच प्रेम करत राहाल तर परमेश्वराचं चिंतन केव्हा करसाल? अरे तुम्ही या मुलावर असं चिंतन जर असंच प्रेम करत राहाल तर परमेश्वराचं केव्हा चिंतन करसाल? आता ठाकूरांचा स्वभाव जो होता, रामकृष्ण परमहंसाचा, तो बालकासारखा स्वभाव होता. आणि बालकासारखा स्वभाव असल्यामुळे जे काही ठाकूर आहे ते लगेच नाराज झाले आणि त्यांना असं लगेच खरं वाटायचं बालकासारखा स्वभाव असल्यामुळं. पण नंतर लगेच रामकृष्ण परमहंस म्हणाले की अरे सगळ्याच जीवामध्ये परमेश्वराचा वास असतो, सगळ्याच जीवामध्ये परमेश्वराचं अस्तित्व असतं. आणि सगळ्यामध्ये जर परमेश्वराचं अस्तित्व असतं तर नरेंद्रनाथामध्ये सुद्धा त्या परमेश्वराचं अस्तित्व आहे, फक्त त्याच्यामध्ये याचा प्रकाश अधिक आहे. बाकीचे त्या प्रकाशापासून थोडे दूर आहे आणि नरेंद्रनाथामध्ये त्यांचा प्रकाश अधिक आहे. म्हणून म्हणजे ठाकूरांचा स्वभाव असा बालकासारखा होता. कसा होता? बालकासारखा. आणि बालकासारखा असल्यामुळे ते काय करायचे तर लगेच कोणाच्याही शब्दावर विश्वास ठेवायचे. अरे जर नरेंद्रनाथ जर त्यांना भेटले नाही तर ते कासावीस होऊन जायचे. काय होऊन जायचे? कासावीस होऊन जायचे.
अरे नरेंद्रनाथ जर कधी जर बऱ्याच दिवस म्हणजे नरेंद्रनाथ काही त्यावेळेस ठाकूरांच्या जवळ राहत नव्हते, अधूनमधून यायचे. पण जर कदाचित नरेंद्रनाथाला उशीर झाला काही अभ्यासाच्या कारणास्तव, काही कॉलेजच्या शाळेच्या कारणास्तव, तर ठाकूर निरोप पाठवायचे आणि बोलावून घ्यायचे. पण निरोप पाठवून सुद्धा कदाचित नरेंद्रनाथ आले नाही तर ठाकूर स्वतः कधी कधी जायचे. काय जायचे? ठाकूर स्वतः कधी कधी त्यांच्याकडे जायचे. अरे एका वेळेस काय झालं की जे काही नरेंद्रनाथ आहे बरेच निरोप पाठवून सुद्धा आले नाही. त्यावेळेस रामकृष्ण परमहंस जे आहे ते रामकृष्ण परमहंस नरेंद्रनाथ बऱ्याच दिवसाचे आले नसल्यामुळे रामकृष्ण परमहंस निरोप पाठवून सुद्धा ते आले नाही. आणि आले नाही त्यावेळेस ठाकूरांना माहीत होतं की ते ब्राह्मो समाजाच्या इथे भजन करण्यासाठी जात असतात. मग त्या ठिकाणी ठाकूर गेले आणि ठाकूर गेल्यानंतर श्री रामकृष्ण गेल्यानंतर की त्या ठिकाणी भजन म्हणत होते नरेंद्रनाथाचं भजन ऐकून लगेच ठाकूर बेहोश होऊन पडले. आता बरेच लोक तिथे नवीन होते, त्यांना माहिती नव्हतं की भाव समाधी काय असते हे. तर सगळे सगळे गोंधळून गेले. काय गेले? सगळे गोंधळून गेले की बघ काय नेमकं काय झालं. त्यावेळेस नरेंद्रनाथांना थोडं राग आला की तुम्ही अशा पद्धतीने, म्हणजे नरेंद्रनाथ सुद्धा कधी कधी ठाकूरांना हे करायचे, चिडायचे ठाकूरावर की तुम्ही इथे यायला नव्हतं पाहिजे, तुम्ही अशा पद्धतीनं. पण ठाकूरांना माहिती होतं की नरेंद्रनाथ जे आहे ते नारायणाचे अंश आहे, नारायणाचा अवतार आहे. आणि म्हणून जे काही नरेंद्रनाथ आहे त्या नरेंद्रनाथांच्या प्रती ठाकूरांचं विशेष प्रेम होतं. आता याच नरेंद्रनाथांची जी जडणघडण आहे ती ठाकूरांनी कशी केली ते आपण आता पुढच्या चिंतनामध्ये पाहू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.